शोवर खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आजचा हा नवीन लुक कसा वाटते कमेंट करून नक्की सांगाल. तर आज आपण चाललोय माझ्या किटी पार्टीला. चला धमाल दाखवते. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. स्टे ट्यून. आम्ही नागपूरवरून 15 मैत्रिणींचा ग्रुप आहे, तो आज आम्ही उमरेडकडे निघालोय. जाणार होतो. आज किटी पार्टी आमचे खास मैत्रिणीकडे लागलेली होती, म्हणून सगळ्याजणी आम्ही उत्सुकतेने उमरेडकडे रवाना झालो. तर ती आमची फ्रेंड आहे उमरेडची, कविताताई. तर चला मग घरातून निघाल्यापासून ते पूर्ण दिवसाची मजा तुम्हाला दाखवते. खूप छान वाटेल तुम्हाला पण. आणि शेवटी आम्ही उमरेडसाठी पोचलो आहे. आमच्या मैत्रिणी आमचं खूप छान स्वागत केले. खूप 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 म्हणजे असं शब्द सांगता नाही येणार. एक छोटी मिनी ट्रिप म्हणता येईल या किटी पार्टीला आमच्या. तर खूप छान वाटले. ताईंनी स्वागत केलं प्रेमाने, ते पण खूप उत्साहाने वेलकम केलं. त्यानंतर आम्ही काही थोड्याफार रील बनवून घेतल्या. एन्जॉयमेंट किटी म्हटलं तर एन्जॉयमेंट तर आलंच ना, बरोबर की नाही. तर सगळ्या मैत्रिणी एकत्र जमले आणि खूप दिवसानंतर भेट झाल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघाल वेगळाच ग्लो आहे, वेगळीच खुशी होती. काही जणी तयार करून आल्या होत्या, तर काहींनी आम्ही थोडंसं फ्रेश पण झालो आहे. मैत्रिणी एकत्र आल्या की वेळ कसा जातो कळत नाही. हे या गोष्टीचं खरंच खूप मनाला तितकं महत्त्व द्यायला पाहिजे, कारण जेव्हा आपण एकत्र मैत्रिणी येतो, सगळ्या गप्पा गोष्टी आनंद तो वेगळा. तर तेव्हा ना खरंच आम्हाला साय कसे वाजले तिथे तेच कळलं नव्हतं. तर त्यानंतर खूप छान असे फोटो काढून घेतले, आम्ही रील बनवल्या आणि मूड एकदम इतकं मस्त झालं आहे ना का खूप छान वाटत होतं. ताईचं घर खूप छान सजलं होतं. ताईंनी मेदूवडा बनवला होता. निघाल्याने किटी पार्टी म्हणजे मैत्रीण, छोटंसं सेविंग प्लस गप्पा. किटी पार्टी म्हणजे सर्व मैत्रिणींच्या भेटीगाठी आणि सर्व मैत्रिणी मिळून आम्ही छान तयाऱ्या करून येतो आणि मैत्रिणींचा संग्रह गोष्टी छान रील्स बनवतो आम्ही. मी स्नेहा. किटी पार्टी म्हणजे एन्जॉय विथ फ्रेंड्स अँड फन विथ फ्रेंड्स. थँक्यू. या सगळ्या ग्रुपच्या मैत्रिणी आणि मी पण नवीन आले या ग्रुपमध्ये, पण सगळ्यात ताईंना मला असं वाटते थँक्यू म्हणायला पाहिजे मी, कारण मी अनोळखी असले तरी सगळ्या ताईंनी मला आपलेपणा दाखवला. म्हणजे असं वाटतच नाही त्या ग्रुपमध्ये गेल्यावर की मी नवीन आहे. यावेळेस नवीन जॉईन झालेली आहे आणि खूप खूप छान मैत्रिणी मिळाल्या. तर मला सगळ्यांना आनंद होईल सांगायला. माझ्या खूप खूप फ्रेंड छान आहे, सपोर्टिव्ह आहे, क्रिएटिव्ह आहे. उमरेडची पण आम्हाला भटकायला म्हणजे नेहमी घरीच राहतो, त्या गाडीने आम्हाला फिरायला मिळते. व्हेरी गुड. किती पार्टी करतो. थँक्यू. इकडे टाका ना शेते. तर ज्या गोष्टीसाठी आमचं जमले किटी पार्टीसाठी, आता कोणाला किती लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलेलं होतं आणि सगळ्यांना एक्साइटमेंट होती. मनामध्ये एक हे होते की मला लागली पाहिजे. तर यावेळेस टीना ताईंना ही किटी लागली होती. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये ताईंकडे आपण जाऊया. तो पण ब्लॉग मी नक्की शेअर करेल. खूप छान वाटतं यांच्यासोबत हे मोमेंट शेअर करायला. तर खूप म्हणजे असं भारी वाटते. किटी पार्टी म्हणजे एक एन्जॉयमेंट मैत्रिणी. किटी पार्टी म्हणजे मला असं वाटते मैत्रिणीसोबत फिरायला जाणे, एन्जॉयमेंट. मी फ्रेंड थोडा होता माझा आणि छान नटणे, शॉपिंग करणे, हा एक उद्देश आहे. त्यानिमित्ताने आपण किटी पार्टी करतो. तर चला, आता वेळ आली होती नाचण्याची. ताईने इतके सुंदर प्रेमाने बनवलेला मेदूवडा होता, गुलाबजाम, खारा आणि गरमागरम चाय तर इतकी टेस्टी झाली होती आणि नाश्ता पण. खरंच खूप थँक्यू कविता ताई. आणि तुझ्या मुली पण खूप गोड आहे, ज्यांनी खूप हेल्प केली तुला.
त्यानंतर एक आता पार्टी म्हटल्यावर मजा तर यायलाच पाहिजे नाही का, रील तर होणार नाही, असं तर होणार नाही. तर आम्ही आमची यानंतर किटी काढली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून एक जवळच गार्डन आहे कावरापेठ म्हणून, ताईंच्या घरापासून अगदी जवळ होतं, तर तिथे आम्ही गेलो आहे, एन्जॉयमेंट केला, खूप रील्स बनवल्या. आणि इतक्या दिवसानंतर एक सगळ्यांचा उत्साह एक वेगळाच होता. खूप रिलॅक्स वाटत होतं सगळ्यांना. तर अशा या 1-2 रील बनवून आम्ही मोमेंट ज्या आहे त्या आठवणी म्हणून छान क्रिएट केल्या. खूप छान वाटलं. तर आजचा पूर्ण दिवस खूप सुंदर आठवणीने भरलेला होता. मैत्रिणीसोबत असे क्षण जगायला मिळणं म्हणजे खरंच खूप, मला तरी वाटते, खूप भाग्याची गोष्ट आहे. तुम्हाला आमचा किटी पार्टी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कराल, शेअर कराल, कमेंट करा. आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तर हा ब्लॉग खरंच मला असं वाटते खूप मी उमरेडकर आहे, मी नागपूरकर पण आहे, आणि दोघी मिळून मी मिक्सिंग आहे. तर अशी ही एक हितांशीवरची स्टोरी होती. तर चला, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि आमचे काही छोटे छोटे मोमेंट होते या ग्रुपमध्ये. तर आमच्या ग्रुपमध्ये काही थोड्या आमच्यापेक्षा मोठ्या पण ताई आहे, पण त्या इतक्या खूप सुंदरपणे एन्जॉयमेंट करतात आमच्यासोबत. आम्हाला असं वाटतच नाही ताई मोठ्या आहे आमच्यापेक्षा पण. तर खरंच न्यू फ्रेंडला माझ्या हितांशी वर्ल्डमध्ये वेलकम आहे. आणि सगळ्यांना हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू. Every night are we paradise seems so far away. Still I try